नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ यांनी प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव ह्या पुस्तकामधले उतारे मी ललिता आगाशे वाचते आहे. पान 94. वसाहती फ्रेंचांच्या आणि इंग्रजांच्या. वास्को दी गामाने 15व्या शतकाच्या शेवटी भारताकडे येण्याचा रस्ता शोधून काढला आणि बघता बघता सारे युरोपियन जमेल त्या पद्धतीने पूर्वेला झेपावू लागले. पूर्वेकडचे भारतासारखे देश पाहून ह्या युरोपीय नाविकांचा लोभ अधिकच वाढला. इथली अफाट संपत्ती पाहून ह्या लोभी आणि अत्यंत हावरट असलेल्या नाविकांनी इकडचे देश लुटायला सुरुवात केली. पोर्तुगीज, स्पॅनिश, डच, फ्रेंच आणि इंग्लिश लोक जगाच्या लुटीत फार पुढे होते. ह्या लोकांनी सारी पृथ्वी आपापसात वाटून घेतली होती. युरोपियन चोरांनी आपसात वाटून घेतलेल्या प्रदेशांवर आपलं राज्य स्थापन केलं आणि त्या वसाहतीमध्ये हम करे स्वराज अशा प्रकारचा कारभार सुरू झाला. जगाची लूट करायला निघालेल्या ह्या प्रत्येक चोराची पद्धत वेगळी होती. आपला सर्वाधिक संबंध आला तो इंग्रजांशी, म्हणून त्यांचा कारभार कसा होता ते पाहू आणि त्यांचे शेजारी फ्रेंच ते आपल्या वसाहतींमध्ये कसे वागत हे बघू. दोघांची ही तुलना रोचकही आहे. आपल्या वसाहतींमध्ये कारभार करायला जाणारे इंग्रज अधिकारी एकटेच जात असत. त्यांचं कुटुंब, बायका मुलं इंग्लंडमध्येच राहत असत. त्यांची बायका मुलं क्वचित कधीतरी एखाद्या सुट्टीत भारतात येऊन जात असत. ह्याच्या उलट फ्रेंच अधिकारी आपल्या वसाहतीमध्ये आपल्या बायका मुलांसोबत जात असत. मुलं बरोबर असल्यामुळे त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जात असे. फ्रेंच अधिकाऱ्यांच्या ह्या मुलांसाठी उत्तम शाळांची व्यवस्था केली जाई. फ्रेंचांनी आपल्या सर्व वसाहतींमध्ये शाळा काढल्या आणि त्या उत्तम प्रकारे चालवल्या, जशा फ्रान्समध्ये चालत असत. या फ्रेंच शाळांमध्ये स्थानिक लोकांची मुलंही शिकत असत. ब्रिटिशांनी आपल्या वसाहतींमध्ये कधीच शाळा काढल्या नाहीत, कारण त्यांची मुलं इंग्लंडात शिकत असत. अपवाद म्हणजे भारतात ब्रिटिशांनी काही शाळा काढल्या, पण त्यांचा उद्देश इथल्यांना शिक्षण देणं हा नव्हता, तर इथली शिक्षण व्यवस्था विस्कटून टाकण्यासाठी म्हणून त्यांनी शाळा काढल्या होत्या. पान 107. वसाहतींसाठी ब्रिटिशांचा एकच छोटासा कार्यक्रम होता, तो म्हणजे आपल्या वसाहतीतील लोकांची संस्कृती नष्ट करणे, जमल्यास स्थानिक जमातींनाच मारून टाकणे नि वसाहतींची लूट करणे. पूर्व आफ्रिकेमध्ये गेलेल्या भारतीयांनी आपल्या मुलांसाठी म्हणून पहिल्या शाळा काढल्या. त्या गुजराती लोकांनी काढल्या होत्या आणि स्वाभाविकपणे त्या गुजराती माध्यमाच्या होत्या. एक भारतीय या नात्याने आपल्याला या गुजराती लोकांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला पाहिजे. गुजरातीला प्रतिष्ठा. शतकानुशतकं व्यापारी वृत्ती जोपासलेल्या गुजराती समाजाने आफ्रिकेत आपलं स्थान निर्माण केलं, तसंच त्यांनी अमेरिकेतही निर्माण केलं. अशा या समाजाच्या सोयीसाठी अमेरिकेने मागच्या शतकातच मुंबईमधल्या आपल्या कॉन्सुलेटमध्ये गुजराती बोलणारे कर्मचारी नेमायची पद्धत सुरू केली.